नमस्कार, मी जाई माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। महाराष्ट्रीयन घरामध्ये लग्न किंवा सण म्हटलं तर सगळ्यात पहिली गोष्ट जी डोळ्यासमोर येते ती म्हणजे मसाले भात। तर तोच मसाले भात आज आपण बनवणार आहोत आणि त्याच्यातली विशेष गोष्ट अशी ती म्हणजे मसाले भातामध्ये जो गोडा मसाला वापरला जातो तो सुद्धा मी आज घरीच बनवणार आहे। आणि फक्त मसाले भात कशाला खायचा तर त्याच्याबरोबर खाण्यासाठी गरमागरम टोमॅटोचं सार पण बनवूया। तर चला चालू करूया। सगळ्यात आधी टोमॅटोचं सार बनवण्यासाठी एका प्रेशर कुकरमध्ये हे टोमॅटोज आपण टाकून घेऊया। तर त्याच्यासाठी थोडंसं पाणी टाकूया याच्यामध्ये आणि टोमॅटो टाकल्यानंतर याला लावूया झाकण आणि 4 ते 5 शिट्या येईपर्यंत शिजवूया। आपल्या टोमॅटोचे सारचे टोमॅटो शिजतायत तोपर्यंत आपण गोडा मसाला बनवून घेऊया। त्याच्यासाठी एका पॅन मध्ये तेल गरम करून घेऊया आणि तेल गरम झालं की त्याच्यात टाकूया धणे। धणे टाकल्यानंतर ह्याला अगदी मंद आचेवर छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपण ह्याच पॅन मध्ये बाकीचे जिन्नस टाकूया। आपले धणे आता व्यवस्थित भाजले गेलेत। आता ह्याला एका प्लेट मध्ये काढून घेऊया आणि आता सेम पॅन मध्ये थोडं अजून तेल घालून घेऊया आणि आता ह्याच्यामध्ये पांढरे तीळ आणि कारळे तीळ भाजून घेऊया। कारळे तीळ म्हणजे एक प्रकारचे तीळच आहेत, बाजारात अगदी सहज रीतीने मिळून जातात। तर आपण घालूया याच्यामध्ये साधे तीळ आणि कारळे तीळ। तीळ टाकल्यानंतर लगेच तडतडायला लागतात, त्याच्यामुळे गॅस बारीक करायचा आहे आणि याला मिक्स करून घेऊया। तीळ आणि कारळे तीळ पण चांगले भाजले गेलेत। याला पण आपण ह्याच प्लेटमध्ये आता टाकून घेऊया। आता त्याच पॅनमध्ये थोडं अजून तेल घेऊया। तमालपत्र, दालचिनी, लवंग आणि वेलची हे आपण सगळं भाजून घेणार आहोत। याला या प्लेटमध्ये टाकून घेऊया। थोडंसं तेल अजून या पॅनमध्ये राहिलंय तर त्याच्यामध्ये आपण घालूया हे शाही जिरे आणि त्याचबरोबर साधे जिरे। ह्याला पण थोडंसं खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया। ह्याला पण ह्या प्लेटमध्ये आता आपण टाकून घेऊया आणि बाकीचे इन्ग्रेडियंट्स भाजून घेऊया। पॅनमध्ये टाकून घेऊया अजून थोडंसं तेल। याच्यामध्ये टाकूया दगडफूल आणि त्याचबरोबर खसखस। या दोन्ही इन्ग्रेडियंट्सला चांगलं भाजून घ्यायचं आहे। खसखस भाजली गेली की ती अशी तडतडायला लागते। खसखस तडतडायला लागली की आपण हा पॅन गॅसवरनं काढून घेऊया। आता ही खसखस छान तडतडायला लागली आहे, ह्याला पण आपण ह्या प्लेटमध्ये टाकून घेऊया आणि थोडंसं अजून तेल घालून याच्यामध्ये भाजून घेऊया या सुक्या लाल मिरच्या। आणि माझ्याकडे हे हळकुंड आहे। हळकुंड म्हणजे सुकवलेली अख्खी हळद, ती पण आपण तेलावर चांगली भाजून घेणार आहोत। कडकडीत छान होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि नंतर आपण ह्याला ह्या प्लेटमध्ये टाकूया। हे मिश्रण सगळं थंड करूया आणि त्याची एक फाईन पावडर करून घेऊया। आता या सुक्या लाल मिरच्या आणि हळद चांगली व्यवस्थित परतली गेली आहे तेलात, ह्याला या प्लेटमध्ये टाकूया आणि आता या सेम पॅनमध्ये कुठच्याही प्रकारचं तेल न टाकता आपल्याकडे हे जे सुकं खोबरं आहे त्याला पण भाजून घेऊया। खोबऱ्याला स्वतःचंच तेल असतं, त्याच्यामुळे अजून काही आपल्याला तेल घालायची गरज नाही आहे। हे चांगलं छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया। आपलं आता खोबरं पण छान खरपूस भाजलं गेलंय। गॅस बंद करूया आणि याला पण या प्लेटमध्ये टाकून घेऊया। आपले मसाल्याचे सगळे इन्ग्रेडियंट्स भाजले गेलेत, याला थंड करूया आणि नंतर वाटून घेऊया। आता आपलं गोड्या मसाल्याचं मिश्रण थंड झालेलं आहे, ह्याला एका मिक्सरच्या भांड्यात टाकूया। आपला मसाला आता छान बारीक वाटला गेलाय, याला एका भांड्यामध्ये किंवा एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर आता आपला गोडा मसाला तयार झालेला आहे। आपण मसाले भात बनवून घेऊया। त्याच्यासाठी सगळ्यात आधी एका पॅनमध्ये थोडंसं तूप गरम करून घेऊया। तुपात टाकूया मोहरी। मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये टाकूया हिंग। याच्यात आपण टाकूया हिरव्या मिरच्या। हिरव्या मिरच्या जरा थोड्या चांगल्या शिजल्या की ह्याच्यात टाकूया आपल्या भाज्या म्हणजे हिरवे मटर, त्याचबरोबर तोंडली
माझ्याकडे आहेत वांगी, ती पण मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे. ह्या सगळ्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये टाकूया भिजवलेले काजू, हळद आणि या सगळ्या भाज्या छान परतून घेऊया. तर भाज्या छान परतल्या गेल्या आहेत, त्याच्यामध्ये टाकूया हा गोडा मसाला. आता आपण हा गोडा मसाला घालून छान परतून घेतलाय. याच्यामध्ये टाकूया हा भिजवलेला तांदूळ. तांदूळ चांगला 30 ते 40 मिनिटं भिजवून घ्यायचा आहे, म्हणजे तो छान फुलतो आणि दाणे असे वेगळे वेगळे होतात. तांदूळ घातल्यानंतर पण ह्याला छान परतून घेऊया. आणि आता ह्याच्यामध्ये आपण दुप्पट पाणी घालूया. जेवढा तांदूळ घेतला असेल त्याच्या दुप्पट पाणी. तर ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि एक उकळी येईपर्यंत आपण ह्याला शिजवून घेऊया. आता आपल्या ह्या मिश्रणाला उकळी आलेली आहे छान. गॅस थोडा बारीक करूया आणि ह्याच्यात घालून घेऊया मीठ आणि थोडासा गूळ. याला व्यवस्थित मिक्स करूया आणि एकदा परत त्याच्यावर झाकण ठेवूया. आणि झाकण ठेवल्यानंतर 5 ते 7 मिनिटं शिजवून घेऊया. जोपर्यंत आपला मसाले भात शिजतोय तोपर्यंत आपण पटकन टोमॅटो सारचं वाटण वाटून घेऊया. तर त्याच्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया थोडीशी कोथिंबीर, अगदी थोडी, मिरची, लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं आणि अगदी थोडंसं पाणी टाकून ह्याचं अगदी फाईन मिक्सचर वाटून घेऊया. आपलं टोमॅटो सारचं वाटण तयार आहे. याला जरा बाजूला ठेवूया आणि आता आपले टोमॅटोज पण वाटून घेऊया. आपले टोमॅटो आता छान शिजलेले आहेत. तर माझ्याकडे हा हँड ब्लेंडर आहे, त्याला आपण वाटून घेऊया. जर तुमच्याकडे हँड ब्लेंडर नसेल तर टोमॅटो थंड होऊन द्या आणि नंतर त्याला मिक्सरमधनं वाटून काढा. तर आता आपले हे टोमॅटोज अगदी छान बारीक वाटले गेलेत. आता आपण ह्याला एका चाळणीमधनं छानपैकी गाळून घेणार आहोत, म्हणजे आपलं जे टोमॅटो सार असेल ते छान स्मूथ बनेल. तर आता आपण हे जे टोमॅटोज आहेत ते गाळून घेतले आहेत. त्याच्या फोडणीसाठी एक पॅन गरम करूया आणि त्याच्यात घालूया थोडंसं तूप. आणि जोपर्यंत तूप गरम होतंय तोपर्यंत आपण हे जे वाटण वाटलं होतं ते ह्या टोमॅटोजमध्ये घालून घेऊया. त्याचबरोबर थोडीशी हळद आणि हे जे मिक्सरचं भांडं आहे त्याच्यामध्येच मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे, म्हणजे हे जे वाटण आहे ते सगळं व्यवस्थित निघेल आणि वाया जाणार नाही. हे पाणी आहे त्यालासुद्धा या टोमॅटोमध्ये ॲड करूया. तूप पण गरम झालं आहे, ह्याच्यामध्ये टाकून घेऊया मोहरी. मोहरी छान तडतडली की ह्याच्यात टाकूया जिरं, हिंग, कढीपत्ता आणि कढीपत्ता टाकल्यानंतर आता हे जे आपण टोमॅटोचं मिक्सचर आहे त्याच्यामध्ये टाकून घेऊया. हे टाकल्यानंतर टाकूया थोडंसं मीठ आणि टोमॅटोचा आंबटपणा घालवण्यासाठी थोडीशी आपण साखर पण टाकून घेऊया. गॅस बारीक करूया आणि याला 5 ते 7 मिनिटं शिजून देऊया. आपलं टोमॅटोचं सार आणि मसाले भात दोन्ही तयार आहे. मसाले भातामध्ये आपण थोडंसं लिंबू पिळून घेऊया. लिंबू पिळल्यानंतर त्याला थोडंसं मिक्स करायचं आहे आणि ह्याच्या बाजूने थोडंसं आता आपण तूप सोडूया. तूप सोडल्यानंतर आपण ह्याला मिक्स करून घेऊया आणि झाकण लावून परत आपण ह्याला 2 मिनिटं वाफ काढून घेऊया. मसाले भात तयार आहे. ह्याला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याचबरोबर आपण आता टोमॅटो सार पण एका सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया. टोमॅटो सार आणि मसाले भात दोन्ही तयार आहे. मसाले भाताच्या वरती थोडंसं खोबरं टाकून घेऊया, ओलं खोबरं, ताजी कोथिंबीर आणि टोमॅटो साराच्या वरती पण थोडीशी कोथिंबीर ठेवून देऊया. टोमॅटो सार आणि मसाले भात तयार आहे. मला हे कॉम्बिनेशन खूप आवडतं आणि मला खात्री आहे की रेसिपी बघितल्यानंतर तुम्हालाही नक्की आवडेल. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
For more such delicious recipes, stay tuned to Sanjeev Kapoor Khazana.